हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल. तुमच्या माहितीसाठी सांगते, मी हर्षदा, स्वामिनी क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आमच्या गावच्या यात्रेनिमित्त मी हा माझा पहिला ब्लॉग शूट केलाय. तुम्हाला कसा वाटतो खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या या वस्तीतल्या भैरवनाथ मंदिराची ही यात्रा असते आणि हीच यात्रा आम्ही एन्जॉय करतो. बरं, आमच्यासाठी हे मंदिर जागृत देवस्थान मानलं मानलं जातं का ते सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. असं सगळे म्हणतात की आम्ही जिथे राहतो ते आमचं मूळ गाव नाही. आमचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं गुरुळी हे आमचं मूळ गाव. छोटंसं आहे. तिकडून इकडं आम्ही स्थलांतरित झालो. हे स्थलांतरित झालो असलो तरी देवाला विसरलेलो नव्हतो. त्याच्यामुळे दरवर्षी यात्रा, काही कामं, काही नियोजनं ही गावाला, देवाला जाऊनच केली जायची. पण हे फार कमी व्हायचं कारण पूर्वी वाहतुकीची खूप जास्त सोय नव्हती. पण बैलगाडीतून यात्रेनिमित्त गेलेलं असताना तिथून बैलांच्या पायात एक दगड आला म्हणतात आणि त्या दगडाचं इथल्या एका स्थानिक व्यक्तीच्या स्वप्नात आला आणि त्यांनी असं सांगितलं, की "मी इथं आलोय, माझं इथं मंदिर बांधा." ही गोष्ट वस्तीतल्या सगळ्या लोकांनी मनावरती घेतली आणि त्यांच्या सहकार्यानं हे असं मोठं असं मंदिर वस्तीत झालं आणि तिथून पुढं याच वस्तीत आम्ही इथंच देवाचे सगळे कार्यक्रम करतो आणि इथलं जागृत देवस्थान आमच्यासाठी झालं. आता हे खरं की खोटं माहीत नाही, पण आमच्या सगळ्यांचा विश्वास आणि त्यापेक्षाही जास्त श्रद्धा आहे आणि त्याच निमित्त वस्तीतले सगळे लोकं मनोभावे या देवाची पूजा करतात. त्याच्यामुळेच आज वस्तीत इतकी जास्त गर्दी आहे, महिलांची आहे आणि पुरुष मंडळींची. बरं, आजच आमच्या इथे यात्रेनिमित्त आणि या देवाचा कार्यक्रम म्हणून जावळांची कार्यक्रम केले जातात. म्हणजे मुलांचं जावळ केलं जातं, मुलांचं नाव ठेवलं जातं आणि आज आम्ही ते स्वामिनीचं ठेवणार आहोत. ते कसं, तिचं नाव स्वामिनी म्हणून ठेवलेलं आहे, पण ती आजी म्हणून पोटाला आली आहे असं सगळे म्हणतात. तसा ती काही त्रास देत नाही, पण एकदा ब्राह्मण काका घरी आले होते आणि त्यांनी सहज म्हणून सांगितलं, "अरे, ही तर आजी म्हणून पोटाला आली आहे." आणि तिथून पुढं ती थोडीशी त्रास द्यायला लागली. आम्ही ते मान्य केलं आणि पुन्हा ती शांतही झाली. पण तिचं नाव ठेवावं ही सगळ्यांची इच्छा होती आणि म्हणूनच तो कार्यक्रम आज करायचा होता. त्याआधी देवाला असा नैवेद्य दाखवला, जो मी पुरी भाजीचा केला होता आणि नारळ तात्यांनी फोडून घेतला आणि त्यानंतर तिचं नाव ठेवून घेतलं. मामाच्या मांडीवरती तिला देऊन हळदी-कुंकू लावून तिचं औक्षण करून घेतलं आणि नंतर सगळ्या वस्तीतल्या आलेल्या तिथल्या सगळ्या महिलांनी तिला ओवाळून घेतलं आणि आजीचं नाव हे मामाने तिच्या कानामध्ये ठेवलं. खरं तर आत्याने ठेवायचं असतं, पण हा एकदम अचानक ठरलेला कार्यक्रम होता. त्याच्यामुळे तिथं मामाही नव्हता आणि आत्याही नव्हती. पण मामा म्हणून इथं स्थायिक असलेले आमचेच एक पाहुणे राहतात. त्यांचंही मामाचंच लागतं म्हणून स्वामिनीला त्यांच्या मांडीवरती दिली होती आणि हा कार्यक्रम करून घेतला. असेच आणखीन 2 बाळांचाही कार्यक्रम होता, तोही करून घेतला. स्वामिनीने हा कार्यक्रम खूप जास्त एन्जॉय केला. तिला कळत नव्हतं नक्की काय चाललंय, पण तिने हे एन्जॉय केलं. बरं, बाकीचे 2 कार्यक्रम झाले त्यातही बाळ खूप जास्त रडली. अजिबात मामाच्या मांडीवरती बसायला तयार नव्हती. पण हिने हे सगळं एन्जॉय केलं. त्याच्या काही क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करते. बरं, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळं मी व्हॉईस ओव्हर करते तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्हाला नाव ठेवलंच होतं म्हणून मावशींनीही माझी ओटी भरून घेतली. खरंच अचानक ठरलेला कार्यक्रम होता, तरीही तो इतका छान झाला आणि स्वामिनीने सगळ्यात जास्त एन्जॉय केला. त्याच्यामुळे खरंच मजा आली. नंतर मामाने नाव ठेवलं, मावशींनी माझी ओटी भरून घेतली. असा छोटासा यात्रेनिमित्त केलेला स्वामिनीच्या नामकरणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमधून सांगायला विसरू नका. यात्रेनिमित्त देवाची पूजा केली जाते, छबिना निघतो आणि देवांचा अभिषेक होतो. अशी ही छोटीशी यात्रा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा माझा पहिलाच ब्लॉग होता. कसा वाटला हे आवर्जून कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.